हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेन स्टिक कशा पद्धतीने बनवायची किंवा कशा पद्धतीने ती स्टिच करायची हे दाखवलं आहे। जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा। आत्ताच चेन स्टिकच करणार आहोत, पण थोड्याशा हाताला आकार देण्यासाठी किंवा हाताचं थोडीशी प्रॅक्टिस अजून चांगल्या पद्धतीत होण्यासाठी थोडेसे शेप असतात, त्या शेपनुसार आपण आता चेन स्टिक टाकणार आहोत। ही सुद्धा चेन स्टिकच आहे, पण स्ट्रेट लाईन न करता थोडासा आकारामध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये आपण चेन स्टिक कशा पद्धतीने करणार आहोत हे दाखवते। आणि हे प्रॅक्टिस असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन्स असतात, त्या डिझाईनवरती आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक डिझाईनसाठी आपल्याला हाताची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, म्हणून ह्या बेसिक स्टिचेस असतात। तर इथे मी स्टार्ट केलेला आहे स्टिच, एकदम हळूवारपणे मी तुम्हाला स्टिच दाखवते आहे, जेणेकरून तुम्हालाही कन्फ्युजन होणार नाही आहे। चेन स्टिक टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपले जे काही टाके असतील ते समान असणं गरजेचं आहे। ओके, म्हणजे कमी जास्त किंवा खूप मोठा टाका पडला आहे आणि खूप बारीक टाका पडला आहे तसं नाही पाहिजे। फिनिशिंगनी जर आपलं काम दिसायचं असेल तर समान टाके असणं गरजेचं आहे। तर इथे मी समान टाके घेते आहे, जसं की मी माझ्या चॉकनी जशा पद्धतीचा आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये माझी सुई जाणं गरजेचं आहे। सुई पकडण्याची पद्धतसुद्धा तुम्ही इथे ऑब्झर्वेशनने करू शकता की मी कशा पद्धतीने सुई पकडली आहे। आणि सुई पकडल्याच्या नंतर सुई पकडण्यासाठी तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं। जर तुम्ही सतत प्रॅक्टिस जर केला तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीची सुईचा वापर करायचा असतो। तर एका टाक्यातून दुसरा टाका, दुसऱ्या टाक्यातून तिसरा टाका, तिसऱ्या टाक्यातून चौथा टाका, अशा पद्धतीचे आपले टाके असतात। आणि त्या टाक्यामधून आपण चेन स्टिक आपली तयार होते। चेन स्टिक हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण की ॲरी वर्कचा बेसिक भाग म्हणजे चेन स्टिक। चेन स्टिक तुम्हाला आलं तर तुम्ही प्रत्येक गोष्टी म्हणजे ॲरी वर्कचं कुठलीच गोष्ट तुम्हाला हार्ड वाटणार नाही, तुम्हाला इझीमध्ये ते चेन स्टिक करून तुम्हाला ॲरी वर्क येणार आहे। तर अशा पद्धतीची चेन स्टिक आपण करत आहोत। इथे तुम्हाला दिसत असेल की मी कशा पद्धतीने केलेलं आहे, आणि इथे तुम्हाला आकारसुद्धा बघू शकता की जसा मी शेप दिला होता तशाच पद्धतीचा शेप आपला आलेला आहे। तर अशा पद्धतीची चेन स्टिक जर तुम्ही टाकली तर तुमचं फिनिशिंग आणि तुमचं काम परफेक्ट येणार आहे। आणि मी तुम्हाला सांगते, पण जी काही कृती करते तीसुद्धा तुम्ही ऑब्झर्वेशनने बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हीसुद्धा कन्फ्यूज होणार नाही। तर इथे फायनली पूर्ण असा शेप देत मी चेन स्टिक टाकलेले आहे। चेन स्टिक टाकल्याच्या नंतर एंडिंगला मी कशा पद्धतीचं एंड करते, एंडिंग नोट टाकते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते। तर हे पूर्ण फायनली आपलं जेव्हा कंप्लीट होतं त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एंडिंगची जी गाठ असते ती पूर्ण प्रॉपर आपली आली पाहिजे, नाही तर आपण एवढं सगळं वर्क केलेलं ते वेस्ट जातं। तर ती गाठ कशी मारायची हे तुम्हाला मी दाखवते, इथे बघू शकता। तर ही फायनली आपली गाठ झालेली आहे। तर व्हिडिओ तुम्ही एकदम क्लिअरली आणि हळूवारपणे जर तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्की समजेल की कशा पद्धतीने मी चेन स्टिक टाकलेली आहे, आणि फायनली आपलं फायनली एंडिंगची गाठ कशा पद्धतीने केलेली आहे। तर असेच नमुने मी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।